जय भीम नगर बुद्धभूमी वेलफेअर असोसिएशनच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 7 डिसेंबर 2025 रोजी जय भीम नगर बुद्धविहार हिरानंदानी गार्डन पवई मुंबई येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी भव्य महामानवास मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पूज्य भंते विशुद्धानंद बोधी महास्थवीर राहणार असून देश विदेशातील प्रमुख भिक्षूंची धम्मदेसना तसेच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सभेचे आयोजन होणार असल्याची माहिती भदंत शील बोधी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली। पुढे बोलताना भंते विशुद्धानंद बोधी म्हणाले की सकाळी 9 वाजता 600 बौद्ध भिक्खूंची शांती पदयात्रा पवई मुंबई इथून निघणार असून विविध कार्यक्रमांद्वारे बाबासाहेबांना मानवंदना देण्यात येणार आहे। तसेच 600 बौद्ध भिक्खूंना चिवरदान उपासक उपासिकांद्वारे देण्यात येणार आहे। सकाळी 8 वाजेपासून सुरू होणाऱ्या या मानवंदना कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने पांढरे शुभ्र वस्त्र घालून उपस्थित राहण्याचे आवाहन भंते शील बोधी आणि डॉक्टर राजन माकणीकर यांनी केले आहे। 6 डिसेंबरला मोठ्या प्रमाणामध्ये लोक मुंबईला येतात, जगभरातून बौद्ध भिक्षू येतात। तर 7 डिसेंबर आम्ही निवडलेला आहे, कारण 6 डिसेंबरला लोक चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी जातात। म्हणून 7 डिसेंबरला बाबासाहेबांना महान वंदना देण्यासाठी 7 डिसेंबर पवई येथील जय भीम नगर बुद्ध विहारामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। दिवसभर हा कार्यक्रम चालत राहणार आहे। ज्याप्रमाणे आपण म्हणाला नगरच्या चैत्यभूमीवर आमचा संपूर्ण भिक्खू संघ 6 डिसेंबरला खास मानवंदना देण्यासाठी भिक्खू संघाच्या वतीनं कार्यक्रम आयोजित केला जातो। संपूर्ण भिक्खू संघ एकत्र येतात, तिथं भिक्खू संघाला भोजनदान दिले जाते। मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आमच्या बाजूलाच आहेत आणि ते सर्व यांचं मॅनेजमेंट करतात। महानगरपालिका सुद्धा त्यामध्ये मोठं सहकार्य आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते लोकांचं योगदान आहे। जय भीम नमो बुद्धाय। मी भदंत शील बोधी महाराष्ट्रातील मुंबई प्रांतातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांना कळवू इच्छितो की येणाऱ्या 7 डिसेंबर 2025 रोजी रविवारी सकाळी 8 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत महामानवास मानवंदना या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे। गेल्या 25 वर्षापासून हा कार्यक्रम जय भीम नगर बुद्ध विहार हिरानंदानी गार्डन्स पवई मुंबई या ठिकाणी होत असतो। हा कार्यक्रम आपले सर्वांचे गुरुवर्य जागतिक बौद्ध धम्मगुरू पूजनीय विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत असतो। या वर्षी देखील मुंबई महाराष्ट्रातील सर्वात मोठा होणारा हा कार्यक्रम असेल। मागच्या वर्षी 475 भंतेजींना बाबासाहेबांच्या पुण्यकर्मासाठी भोजनदान, चिवरदान, अर्थदान, साहित्यदान केले होते। या वर्षी देखील 600 भंतेजींना भिक्षू संघाला महासंघदान करण्यात येईल। 600 भिक्षू आणि 10,000 उपासक हे सर्व मिळून महामानवाला मानवंदना देणार आहेत। ही परंपरा 25 वर्षापासून सुरू आहे। मुंबईमध्ये दादर चैत्यभूमी या ठिकाणी देशभरातील विविध राज्यांमधून लाखोंच्या संख्येने अनुयायी आणि हजारोंच्या संख्येने बौद्ध भिक्खू बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात। या वर्षी देखील मोठ्या संख्येने येणार आहे। परत जात असताना पूजनीय भिक्खू संघाने ज्या प्रकारे दरवर्षी जय भीम नगर बुद्ध विहाराला भेट देत असतात, तसंच या वर्षी देखील भंतेजींनी जय भीम नगर बुद्ध विहार या ठिकाणी यायचं आहे। येथील उपासक उपासिका आपणास बाबासाहेबांच्या पुण्यकर्मासाठी भोजनदान, चिवरदान, आर्थिक दान देणार आहे। आपण या दानाचं स्वीकार करावं। ज्या प्रकारे आपण आपल्या आईवडिलांच्या कार्यानिमित्ताने 100-200 लोकांना जेवू घालतो आणि भंतेजींना बोलावून चिवरदान करतो आपल्या आईवडिलांच्या पुण्यकर्मासाठी, त्याच पद्धतीने बाबासाहेबांना सुद्धा आपल्याला मानवंदना द्यायची आहे। बाबासाहेबांना आपण बोधिसत्व मानतो। बोधिसत्वापासून बुद्धत्वाचा होणारा प्रवासामध्ये 10 पारमिता, 10 परमार्थ पारमिता, 10 उपपारमिता असते आणि या पारमितामध्ये दान एक सर्वात मोठी पहिली पारमिता आहे आणि आपण आपली सुद्धा पारमिता पूर्ण करून
बाबासाहेबांना पुण्य पारमिताची जोड देऊया। हा कार्यक्रम जय भीम नगर बुद्ध विहार हिरानंदिनी गार्डन पवई मुंबई या ठिकाणी होत असतो। उपासक उपासिकांनी आणि भिक्खू संघाने हे व्हिडिओद्वारेच आमचं आमंत्रण समजून, जरी आमचा फोन आला नाही किंवा व्हॉट्सअप आला नाही त्याचा अर्थ असं नाही की तुम्ही आमंत्रित नाही। हा कार्यक्रम कोण्या एका व्यक्तीचा विहाराचा बंदीचा नसून सामाजिक कार्यक्रम आहे आणि आपण सर्व मिळून बाबासाहेबांना मानवंदना दिली पाहिजे। या हेतूनं बाबासाहेबांच्या पुण्यकर्माच्या वाढीसाठी ते आपण सर्वांनी सहभागी व्हावं ही इच्छा व्यक्त करतो। जय भीम, नमो बुद्धाय।